एक दिवस स्वामी एका झाडाखाली बसले असताना एक चोर तिथं राजाचा जो हे होते पाईक परिवार त्यात जे महाजन होते त्या महाजनाचा घोडा चोरीला गेला आणि त्या घोडा चोरीला गेल्यामुळे एक चोर पकडला आणि चोर पकडून त्याला तिथे ठेवलं आणि त्यानंतर ते पुन्हा पाहायला लागले तर तिथे एका झाडाखाली स्वामी बसले होते. झाडाखाली स्वामी बसले असताना त्यांनी स्वामींनाही पकडलं आणि स्वामींना पकडून त्यांनाही तिथे घेऊन गेले. एका ठिकाणी चोर त्याला पायामध्ये साखळे टाकून बांधून ठेवलं आणि तिथे स्वामींनाही उभं केलं. त्याच्या त्या साखळ्यामध्ये स्वामीचा पाय टाकला आणि आता खिळा मारून ते साखळे पक्के करायचे म्हणून हात उचलला, परंतु हात वरच्या वर राहिला. त्यानंतर त्याने खूप प्रयत्न केला परंतु हात काही खाली यायचा नाही. त्याने मग नंतर दुसऱ्याला बोलवलं, अरे हे रे माझा हात काही खाली येत नाही, तू खिळा ठोक असं म्हणून त्याने त्याला बोलवलं. तो आला, त्याने हातात तो हातोडा घेतला आणि वर हात करून खिळा ठोकला तर त्याचाही हात वरच्या वर राहिला. त्यानंतर त्यांना आश्चर्य वाटलं. नंतर ते त्या महाजनाकडे गेले, पुढाऱ्याकडे गेले आणि त्याला म्हणतात की आम्ही एक चोर पकडला, त्या चोराला खिळी मारून त्याला बंद केलं आणि त्यांचा जो संघाती दुसरा होता तोही चोर पकडला, परंतु हात वरच्यावर राहताय, खिळा मात्र लागत नाही. तेव्हा तो पुढारी येतो, तो पाहतो स्वामींचं सौंदर्य लावण्य पाहून त्याला अत्यंत आश्चर्य वाटते आणि तो पटकन खाली उतरतो. अरे अरे सोडा, हे चोर नाही, हे गोसावी आहेत. आणि असं म्हटल्यानंतर स्वामींच्या श्री चरणाला लागतो, स्वामींना दंडवत करतो आणि स्वामींना म्हणतात की जीजी तुम्ही यातून साखळीतून पाय काढा. तेव्हा स्वामी म्हणतात की आधी संघाती, तुम्ही त्या चोराला धरलाय, आधी त्याचा पाय काढा. मग ते म्हणतात की जीजी याने खूप अन्याय केलेला आहे, याच्यावर खूप अशी अन्याय केल्याची निष्ठा आहे. ते म्हणतात की ते मला माहिती नाही, नाहीतर माझाही राहू द्या. तेव्हा ते त्या चोराचा पाय काढतात आणि स्वामींचाही पाय काढतात. त्यानंतर स्वामींना ते विनंती करतात की जीजी माझ्या आवारा विजयी कवाजी. तेव्हा ते स्वामी म्हणतात की आधी सांगाते, तो सांगाते जर येत असाल तर आम्ही येऊ. तेव्हा ते म्हणतात की जीजी हा पापी आहे. तेव्हा ते म्हणतात स्वामी की नाही, मग आम्ही नाही राहत. तेव्हा मग त्याला पण सांगते की चालतो. मग तो समोर, स्वामी मागे आणि त्याच्या मागे पण बाकी सर्व मंडळी. अशा पद्धतीने त्याला आवारात देतात. मग स्वामींना बसायला आसन टाकतात, त्यालाही बसायला टाकतात. त्यानंतर स्वामींना विनंती करतात की जीजी मर्दना मादने. तेव्हा स्वामी म्हणतात की आधी सांगाती, पहिले त्याला उठणं लावा, त्याला चिकसा लावा, त्याची आंघोळ घाला, नंतर मग आम्ही. या पद्धतीनं त्यालाही आंघोळ घालतात. नंतर स्वामींची आंघोळ होते. त्यानंतर भोजनाकरता विनंती करते. तेव्हा स्वामी म्हणतात की आधी सांगाती आणि त्यानंतर स्वामींचं आधी त्याला पहिले जेवण करण्याकरता घेऊन जातात, स्वामींनाही नेतात आणि सर्वांची पंक्तीमध्ये भोजन होते. त्यानंतर पानाचा विडा आणतात. तेव्हा स्वामी म्हणतात की आधी सांगाती आणि मग नंतर त्याला विडा देतात, स्वामींनाही विडा देतात आणि त्यानंतर स्वामींना निद्रे करता एक मोठं आसन टाकतात, त्यालाही छोटीशी बाज टाकतात, त्याच्यावर दोघंही झोपतात आणि झोपल्यानंतर मध्याह्न रात्री तो उठतो आणि उठल्यानंतर तो स्वामींच्या पाया पडतो, स्वामींना विनंती करतो जीजी मी आता जातो जी, जर मी जर थांबलो तर उद्या तुम्ही निघून जा, परंतु नंतर हे मला जीवे मारतील, कारण मी यांचा खूप मोठा अन्याय केला आहे, अपराध केलेला आहे. तेव्हा ते स्वामी त्यांना म्हणतात की ठीक आहे तू जा. आणि म्हटल्यानंतर तो पाहतो जीजी कुंटी ताळे लावलेले आहे, समोरचे दरवाजे मागचे दरवाजे सगळे बंद आहे, ताले लावलेले आहे, काय करू. तेव्हा स्वामी त्याला पळून जाण्याची एक वाट सांगतात की एक चादर घे
हे चादरीचा भाग आणि या चादरीने तू खाली उतर आणि तसाच पाठीमागच्या रस्त्याने निघून जा. तो तसा चादर बांधतो. स्वामींकडे येतात आणि स्वामींकडे पाहतात आणि स्वामींना विचारतात की जीजी तुमचं संगाती कुठे आहे. तेव्हा स्वामी म्हणतात की तो तेव्हाच निघून गेला आणि सर्व ते सर्व स्वामींना हसायला लागतात की स्वामींनी आपला संगाती पडवून काढला. अशा पद्धतीने स्वामी त्याचे कपडे ठेवतात. आपले कपडे स्वामी प्रावर्ण करतात आणि स्वामी पण तिथनं निघून जातात. एका झाडाखाली बसले असताना एक ठाकूर स्वामींच्या दर्शनाला आला. तो स्वामींना दंडवत करतो, श्रीचरणाला लागतो आणि स्वामींना विनंती करतो की जीजी माझ्या आवारा विजय कीजोजी. मग स्वामी त्याची विनंती स्वीकार करतात. स्वामी त्याच्या घरी जातात. तो स्वामींना मर्दना मादने देतो. आंघोळ पूजा पाठ होते. त्यानंतर स्वामींचं भोजन होते आणि भोजन झाल्यानंतर वर मांचकावर स्वामींना झोपायला आराम करायला लागतो. त्यानंतर तो आपल्या मोठ्या पत्नीला सांगतो की तू जाऊन स्वामींना पानाचा विडा दे. मग ते येऊन स्वामींना पानाचा विडा देते. थोडा वेळ स्वामींचे पाय दाबते आणि तिला स्वामी म्हणतात, ती म्हणते की जिथे मला पुत्र नाही. तेव्हा ती स्वामी म्हणतात की होईल हो. मग ते जाते. त्यानंतर ते म्हणतो की तू लहान सून तू जा, लहान पत्नी. मग ती येते. तेव्हा स्वामी तिला म्हणते की बाई तुम्ही नको या, तुम्ही जा. तिचा एक पाय दारात आहे, एक पाय बाहेर आहे आणि तिला तसंच वापस पाठवते. त्यानंतर तो ठाकूर येतो. स्वामींजवळ बसतो. स्वामींच्या श्रीचरणाला लागतो. स्वामींचे पाय लागतो आणि स्वामींना म्हणतो की जीजी माझ्याजवळ संपत्ती आहे परंतु संतती नाही जी, मला पुत्र व्हावा. तेव्हा स्वामी म्हणतात की तुम्हाला पुत्र होईल हो. असं स्वामी त्याला आशीर्वाद देतात आणि त्याच दिवशी त्याच्या मोठ्या पत्नीला गर्भसंपूर्ती राहते. स्वामी गर्भसंपूर्ती होतपर्यंत महिनाभर तिथे थांबतात आणि नंतर स्वामी निघून जातात.